नमस्कार प्रेक्षक हो, ठरलं तर मग या मालिकेच्या 15 ऑक्टोबरच्या भागामध्ये आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे, अर्जुनने कोर्टाकडून 1 दिवस मागितलेला असतो पुरावा शोधण्यासाठी. तर त्यावेळेला महिपत म्हणत असतो, या अर्जुनने काय टाईमपास लावला आहे, निकाल हा आपल्याच बाजूने लागणार आहे. तर त्यावेळेला जजसाहेब असं जाहीर करतात की ठीक आहे, मी तुम्हाला 1 दिवस देतो. तर आता कोर्टाकडून 9 ते 3 यापर्यंतची वेळ अर्जुनला आता दिली जाते. या वेळेमध्ये ज्यांना परमिशन आहे अशा 2 व्यक्ती आश्रमात जाऊन तपास करू शकतात. त्यानंतर पुन्हा तुम्हाला वेळ मिळणार नाही असं आता जजसाहेब निकाल जाहीर करतात. यानंतर सुनावणी संपते आणि आपले हे अर्जुन ते आभार मानतो. यानंतर सुनावणी संपते. तर आता सुनावणी संपल्यानंतर मधुभाऊ जात असतात. त्यावेळेला सायली जवळ असते आणि सायलीला म्हणत असतात की साऊबाळा, आपलं आता सर्व संपलं आहे. जे आश्रमासाठी मी खस्ता खाल्ल्या तो आता आश्रम धुळीला मिळणार नाही. आधी मरण आलं तर बरं होईल असं वाटायला लागलं आहे. तसा सायली थोडासा आधार देते, धीर देते, म्हणते की काही संपलेलं नाही आहे मधुभाऊ, आम्ही जातोय ना उद्या तिथे पुरावे शोधायला. काही जर उद्या सापडलं ना तर आपलं घर नाही मोडलं जाणार. तर मधुभाऊ म्हणतात आणि समज तिथे पुरावे नाही सापडले तर ही मर्डरची केस आपल्या हातातून जाणार. काय नाही सांगू, मीच आता माझ्या मनाला समजवायला हवं, तिलाचा मारेकरी मीच आहे म्हणून. असं बोलल्यानंतर सर्वजण आश्चर्य करतात आणि अर्जुन म्हणतो, मधुभाऊ प्लीज असं काही बोलू नका. चैतन्य सुद्धा म्हणतो, तुम्ही किती फ्रस्ट्रेट झालं ना तरी असं काही बोलू नका. हे एक स्टेटमेंट आपल्या केसचं पूर्ण नुकसान करू शकते. आता इकडे मधुभाऊ म्हणत असतात, कसलं नुकसान बाकी आहे साऊबाळा, मला एक सांग. गेले 1.5 वर्ष आपण ज्या यशासाठी झगडतोय ते खरंच उद्या यश मिळणार आहे का मला खोटी सहानुभूती दाखवत आहेस? तर माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं आहे, कारण सायली शांतच असते. आणि ना तू उद्या आश्रमात जाणार आहेस ना, तर माझ्यासाठी एक काम करशील, तू आश्रमातले फोटो काढशील. कोपऱ्यात बसून तुम्ही निकाम करायचीस ना, त्या कोपऱ्याचा फोटो मला हवा आहे. वाळवण घालायची ना, त्या अंगणाचा फोटो मला हवा आहे. थंडगार फरशीचा फोटो मला हवा आहे. आपली पोरं थकून भागून आल्यावरच्या पायऱ्यावर बसायची ना, त्या पायऱ्यांचा फोटो मला हवा आहे. असे मधुभाऊ म्हणत असतात की आणशील का फोटो काढून? तर कुसुमताई म्हणतात, मधुभाऊ जर तुम्हीच अशी आशा सोडली तर आम्ही कोणाकडे बघायचं? आता सायली म्हणते, त्यांनी आशा सोडलेली नाहीये कुसुमताई, त्यांनीच आपल्याला शिकवलं ना, रडायचं नाही लढायचं. त्यावर अर्जुन म्हणतो, आपण जिंकू ही माझी आता जबाबदारी आहे आणि आपल्याला उद्या गोल्डन चान्स मिळाला आहे मधुभाऊ. स्वतः आश्रमात जाऊन पुरावे शोधता येणार आहे. खात्री मधुभाऊ, आजपर्यंत पोलिसांना जे सापडलं नाहीत ना ते मला नक्कीच उद्या सापडेल. जिंकू मधुभाऊ असं अर्जुन आता मधुभाऊंना धीर देतो. लगेच कुसुम म्हणते, तुमच्या तोंडात साखर पडो खरंच. नंतर पोलीस मधुभाऊंना घेऊन जात असतात. त्यावेळेला सायली म्हणते, मधुभाऊ काळजी घ्या. यानंतर मधुभाऊ तिथून निघून जातात. आता अर्जुन म्हणतो, आपल्यालाही निघायला हवं, आपल्या हातात वेळ खूप कमी आहे. आता कुसुम म्हणत असते की तुम्हाला आणि सायलीला परमिशन दिले कोर्टाने, तर तुमच्याबरोबर मी आलं तर चालेल का हो? तर लगेच मग अर्जुन म्हणतो की नाही आणि सॉरी कुसुमताई, असं नाही करू शकत आपण, माझ्याबरोबर जास्तीत जास्त एक आपण असिस्टंट घेऊन जाऊ शकतो, मग चैतन्य माझ्यासोबत असेल. सायली म्हणते की मग उद्या जे काय होईल ना ते लगेच मी तुला फोनवरनं कळवेल, फक्त तू देवाकडे प्रार्थना कर की उद्याचा दिवस ना आपल्या केसचं रूप बदलून टाकणारा असेल. आता सर्वजण कोर्टाच्या बाहेर येतात. कुसुमताई म्हणते, देवी आई उद्या काय होईल ग? तर लगेच देवी आई माझ्या पाठीशी राहा. तर लगेच आपली सायली म्हणते की देवी आई आपल्या पाठीशी आहेच ग, परंतु यश का मिळत नाही कळत नाही. अर्जुन आणि चैतन्य म्हणत असतात की उद्याची जी मुदत मिळाली ना ती फारशी कोणाला मिळत नाही, त्याचं आपण सोनं करूया आणि नक्कीच आपल्याला काहीतरी सापडेल. तर तेवढ्या तिथे साक्षी आणि महिपत येतात आणि साक्षी म्हणते, हाय चैतन्य, मला आठवतोस का तू? तर लगेच मग इकडे महिपत म्हणतो, हे आमचे होणारे पण न झालेले जावई कसं विसरतील? तुझ्याशी प्रेमाचं नाटक केलं, खोटा साखरपुडा केला, ती पण तूच होतीस ना. आणि आता ह्या कंपूचा आश्रम तोडून जिथं रिसॉर्ट बांधणार आहे ती सुद्धा तूच आहेस ना. अर्जुन यावर प्रत्युत्तर देतो की स्वप्न बघत राहा महिपत, ही जागा तुझ्या हातून कधी निष्ठून जाईल ना हे तुलाच कळणार नाही. लगेच साक्षी म्हणते, क्या बात है अर्जुन सुभेदार, तोंडावर पडला तर झेंडा आमचाच लागणार ना. तुमचा ॲटिट्यूड असतो ना कायम. महिपत म्हणतो, जाऊ दे ना पोरी, कुणाच्या नादाला लागतेस तू, आपल्याला आपली जागा ताब्यात घ्यायची, चल. तर लगेच अर्जुन म्हणतो, जजला खिशात घालून घेतलेली जागा, या सिस्टममध्ये एक करप्ट निघाला, त्याला तू बरोबर खिशात घातलंस ना. महिपत म्हणतो, तोंडावरा ना वकील साहेब, केवढा गुन्हा करताय तुम्ही, तुमचा गुन्हाच गंभीर आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कायदा नेहमी खऱ्याच माणसाच्या बाजूने उभा राहतो असं आता अर्जुन म्हणत असतो. वेळेला सुद्धा मधुभाऊच्या बाजूनेच उभा राहणार, फसव्या माणसांच्या बाजूने नाही. लगेच महिपत म्हणतो, अरे देवा, कोर्टाच्या आवारात उभा राहून साहेबांनाच फसवं म्हणताय, अवघड जाईल खूप. लगेच साक्षी म्हणते, हो ना, असे काही आरोप ना जरा हळू करा, तर ऐकलं ना सनद जाईल हो तुमची लाडक्या मित्रासारखी. तर लगेच सायली म्हणते, चैतन्य भाऊजींचं जे काही नुकसान झाले ना ते तुझ्यामुळे झाले साक्षी. सायली म्हणते,
तुला ना मी यांच्या बाजूला उभा आहे, तुला जे काही करायचं असेल, स्टेट व्हायचं असेल, अजून काय करायचं असेल तर कर, मी यांच्या बाजूने उभा आहे. त्या दुपारी 3 वाजल्यानंतर सिच्युएशन खूपच वेगळी असेल असं आता अर्जुन म्हणत असतो. जस्ट वेट अँड वॉच. म्हणून आता तिथून ते सगळे अर्जुन, सायली वगैरे सगळे निघून जातात. लगेच इकडे साक्षी म्हणते की बघितलं ना अण्णा, तोंडावर आपटलाय तरी माच बघा. तर त्याला त्या जजबद्दल सुद्धा कळलंय. महिपत म्हणत असतो जाऊ दे ना, पुरावा आहे का काही, हा सुभेदारना नुसतेच चुक्के लावतो, त्याला एक पण लागायचं नाही, त्याला त्या काय आश्रमात जाऊन शोधायचं आहे ना, लागायचं नाही त्याच्या हाती. उलट त्या आश्रम पाडायच्या आधीला साफसूफ करून मिळेल. तर आता इकडे पूर्णाची वाट बघत असतात, त्या खूप काळजी करत असतात. अश्विनला विचारत असतात की अजून सायली अर्जुन कसं काय आले नाही. कल्पना म्हणत असते की मला एक सांग, त्यांचा काही फोन आला होता का. अश्विन म्हणतो मला येण्यापूर्वी फोन आला होता, परंतु त्यांनी काही सांगितलं नाही आहे. आणि तेवढ्यात अर्जुन आणि सायली तिथे येतात. तर त्यांचा दोघांचा चेहरा पाहून लगेच अस्मिता म्हणते काय तुमचे चेहरे का पडलेत, आश्रम हातातून गेला की काय. अर्जुन म्हणतो की आश्रमांच्या हातातून गेलेला नाही आहे, कोर्टाने आम्हाला 1 दिवस अजून दिला आहे तेथील पुरावे शोधण्यासाठी. मला ठोस पुरावे सापडले तर आम्हाला परत स्टे आणता येईल. अस्मिता म्हणते 1 दिवसात काय होणार आहे, 1.5 वर्षापूर्वी पोलिसांनी तपास केलाय ना, आता कुठले नवीन पुरावे सापडणार आहेत. अर्जुन म्हणतो 1.5 वर्षापूर्वी पोलिसांनी तपास केला होता, आता मी करणार आहे. त्यावेळी मी सायलीला सोबत घेऊन जाईल. मग तिला ना ह्या आश्रमातला कोपरा माहिती आहे. लगेच सायली म्हणते आम्हाला 1 दिवस दिलाय तो पुरणार नाही, ते खरं आहे, आणि तो दिवस तरी मिळाला आहे, ह्यातच आनंद आहे. आता पूर्णाजी विचारतात अगं पण कोर्टात झालं काय. तर यावरती अर्जुन सगळं कोर्टात झालेली सविस्तर माहिती पूर्णाजीला सांगतो. झालेलं सर्व प्रकार पूर्णाजीला अर्जुन सांगतो. यानंतर सायली म्हणते की सकाळी 9 ते दुपारी 3 तास वेळ आता आम्हाला मिळाला आहे, आणि लास्ट टाइम आम्हाला जो काय स्किप झाला असेल तर आम्हाला ह्या कमी वेळामध्ये सर्व काही शोधून काढायचं आहे. म्हणूनच मी चैतन्यला आत्ताच ऑफिसमध्ये पाठवलं आहे, तयारी काढलेला उद्याची, आणि आता आम्हाला 1 मिनिट सुद्धा वेस्ट करून चालणार नाही. हा सगळा प्रकार ऐकल्यानंतर कल्पना सायलीजवळ जाते आणि म्हणते सायली तुझा पडलेला चेहरा सांगतोय की आश्रम पडणार आहे याची तुला भीती वाटत आहे, परंतु तुम्हाला देवाने एक संधी दिली आहे ना, मागे त्याची काहीतरी योजना नक्कीच असणार आहे. पूर्णाई सुद्धा म्हणतात की तुम्ही दोघांनी आता मधुभाऊंच्या पाठीशी उभं राहायला हवं. अर्जुन म्हणतो हो पूर्णाई, आम्ही आहोतच. कल्पना त्या दोघांना फ्रेश व्हायला पाठवते आणि त्यांना धीर देत म्हणते तुम्ही आता कसलीही काळजी करू नका. तर इकडे साक्षी प्रियाला सर्व झालेला प्रकार सांगत असते. लगेच प्रिया म्हणते की काय स्टे उठला होता ना, मग कसं काय अर्जुन 1 दिवस मागितलं, आपल्या हातात आलं होतं ना. तर लगेच साक्षी म्हणते सर्व काही अजून आपल्याच हातात आहे. आता प्रिया म्हणते अर्जुन नेहमीप्रमाणे काहीतरी घोळ घालेल आणि त्याला जरा तिथे आश्रमामध्ये काही सापडलं तर. लगेच साक्षी म्हणते असं कसं सापडेल, अर्जुनना नेहमीप्रमाणे सकाळी 9 ते 3 या वेळेतच आश्रमामध्ये असेल, काय वेगळं त्याला सापडणार आहे. गेले 1.5 वर्ष त्याला तिथे काही सापडलं नाही. तर प्रिया म्हणते अरे गेल्या 1.5 वर्षात तो एकदा किंवा 2दा आश्रमामध्ये गेलाय, कारण मला नाही वाटत की त्याने नव्याने काही शोधण्याचा प्रयत्न केला असेल. तो उद्या अर्जुन अख्खा आश्रम पिंजून काढेल. साक्षी विचारत असते तू त्या दिवशी नीट बघितलं होतंस ना आश्रमात सर्व. तर लगेच प्रिया म्हणते की हो ग, मी सगळं बघितलं होतं, त्या सायलीचं सामान असलेलं गाठोडं मी इकडे घेऊन आले. ह्या असं बोलतच असतात तेवढ्या तिथून प्रतिमा मागून येते आणि प्रियाचा आवाज ऐकून प्रतिमा प्रियाजवळ येते आणि म्हणते सायलीचा फोन आहे का. प्रिया म्हणते नाही, माझ्या मैत्रिणीचा फोन होता. लगेच मग ती म्हणते सायलीचं गाठोडं. प्रतिमा म्हणते कसलं गाठोडं असं प्रियाला विचारत असते. प्रिया मनातच विचार करते एरवी तर माझ्याकडे बघून खानाखुना करत असते आणि आता सायलीचं नाव ऐकल्यावर बरं बोलायला आले. प्रिया म्हणते गाठोडं कसलं गाठोडं, गाठोडं नाही घोटाळा. मी माझ्या मैत्रिणीला सांगत होते की नेहमी घोटाळा करते ना, तर घोटाळा करत जाऊ नकोस. या म्हणते आई तुला काय हवं होतं का. तर आता प्रतिमा काहीच न बोलता तिथून निघून जाते. या म्हणते नको तेव्हा तडमडली तरी नशीब हिनं काय ऐकलेलं दिसत नाहीये. आता इकडे अर्जुन आणि सायलीची पूर्ण तयारी चालू असते उद्याची. लगेच सायली म्हणते अर्जुनला सर मी उद्या 9चा गजर लावून ठेवते आणि 3चा सुद्धा लावून ठेवते, म्हणजे आपल्याला वेळेचं भान राहील. तर अर्जुन म्हणतो हो, उद्या ना आपण ज्या स्पॉटपासून सुरुवात करू शोधायला जिथे मर्डर झाला होता. सायलीला काही झोप लागत नसते, सायली झोप लागत नसते, ती इकडं तिकडं अस्वस्थ असते. तर आता इकडे अर्जुनची तयारी चालू असते. अर्जुन म्हणत असतो की प्रत्येक रूमसाठी 30 मिनिट, त्यानंतर जे काही नवीन प्रूफ सापडले असेल ते ॲनालाइज करायला 1 तास हातात उरेल. आता अर्जुनचं मॅनेजमेंट सुरू असतं. तर ही सायलीची अवस्था पाहून अर्जुन सायलीला विचारत असतो की काय चाललंय तुमचं, काय होतंय तुम्हाला. तर इकडे आता सायली म्हणत असते की उद्या ना आपल्याकडं खूप कमी वेळ असणार आहे ना, आश्रमात 9:45च्या आधीच पोचूया. आपल्याला कळणार पण नाही की दुपारचे 3 कधी वाजले. एवढ्या वेळेत आपल्याला खरंच काय सापडेल का हो.
भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. आता इकडे तन्वी म्हणजेच प्रिया प्रतिमाला घेऊन सुभद्रांच्या घरी आलेली असते आणि म्हणते की आई तुम्हाला खूप मिस करत होती, म्हणूनच मी तिला म्हटलं की चल मी तुला सगळ्यांना भेटवते म्हणून. तर प्रिया मुद्दाम प्रतिमाला घेऊन त्यांच्या घरी आलेली असते. तर आता इकडे कल्पना म्हणते, अगं तन्वी तू त्या आश्रमात राहायचीस ना, मग त्यामुळे आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे हे तुला माहिती असेलच. कल्पना म्हणते, सायली आश्रमात जाणं खूप गरजेचं आहे, परंतु तुला त्या प्रतिमेसाठी थांबायचं असेल तर हा निर्णय तुझा आहे. त्याच अपडेटसाठी आपल्या मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.